कल्पना करा, रात्री शांत आहे, बाहेर वारा सळसळतोय आणि तुम्ही झोपलेले असता तरी काहीतरी तुमचं मन चाललेलं असतं. काही विचार, काही आठवणी, काही योजना, आणि त्याच वेळी ते मन तुमचं भविष्य घडवतंय. होय, हेच आहे सबकॉन्शियस माइंड, आपल्या आयुष्याचा अदृश्य पण सर्वात प्रभावी भाग. जोसेफ मर्फी यांनी सांगितलं आहे, तुमचं अवचेतन मन तुमचं भाग्य घडवतं. आपण दिवसभर हजारो विचार करतो, पण जे विचार आपल्या अवचेतनात साठतात तेच आपली वास्तवता तयार करतात. या प्रवासात आपण शिकणार आहोत अवचेतन मन कसं काम करतं, ते आपल्या जीवनात बदल कसा घडवतं आणि आपण त्याची शक्ती कशी वापरू शकतो. चला सुरू करूया हा अद्भुत प्रवास अवचेतन मनाच्या गूढ आणि शक्तिशाली जगात. भाग 2. सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं. आपण सर्वजण जाणतो की आपल्या मनाचे 2 भाग असतात. एक कॉन्शियस माइंड म्हणजे जागृत मन, आणि दुसरं सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन. जागृत मन म्हणजे तुम्ही आत्ता ऐकताय, विचार करताय, निर्णय घेताय, तो भाग जो प्रत्येक क्षणी जागा असतो. पण जेव्हा तुम्ही झोपता, जेव्हा तुम्ही विचार करणं थांबवता, तेव्हाही काहीतरी काम करतं. तेच आहे तुमचं सबकॉन्शियस माइंड. हे मन कधी झोपत नाही, कधी थकत नाही. ते प्रत्येक सेकंद काम करत राहतं. ते तुमचं शरीर चालवतं, श्वास घेतं, हृदय चालवतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतं. जोसेफ मर्फी म्हणतात, तुमचं अवचेतन मन म्हणजे बाग आहे आणि तुमचे विचार म्हणजे बीज. तुम्ही जर त्या बागेत सकारात्मक बीज पेरलंत तर तिथून यश, आरोग्य, आनंद, आत्मविश्वास उगवेल. पण जर नकारात्मक विचारांचं बीज पेरलंत तर त्यातून भय, अपयश आणि दुःख उगवेल. अवचेतन मन विचार आणि वास्तव यात फरक करत नाही. त्याच्यासाठी जे तुम्ही वारंवार म्हणता तेच सत्य असतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही वारंवार म्हणत राहिलात, माझं काही होत नाही, मी कमी पडतो, मी अपयशी आहे, तर तुमचं अवचेतन मन हाच विचार सत्य मानतं आणि तशीच वास्तवता निर्माण करतं. पण जर तुम्ही म्हणाल, मी सक्षम आहे, मी जिंकू शकतो, माझं जीवन दिवसेंदिवस चांगलं होतंय, तर तुमचं अवचेतन मन तेच स्वीकारतं आणि तुम्हाला त्या दिशेने पुढे नेतं. म्हणूनच प्रत्येक विचार हा प्रार्थना आहे, प्रत्येक भावना ही आज्ञा आहे, आणि प्रत्येक शब्द तुमच्या अवचेतनासाठी एक आदेश आहे. प्रश्न असा नाही की अवचेतन मन काम करतं का, प्रश्न असा आहे की ते कोणत्या दिशेने काम करतं. आणि ही दिशा तुम्ही ठरवू शकता, योग्य विचारांनी, योग्य भावना देऊन. कारण लक्षात ठेवा, तुमचं अवचेतन मन म्हणजे एक शक्तिशाली इंजिन आहे आणि त्याचा चालक तुम्ही स्वतः आहात. भाग 3. फाईट आणि बिलीव्हची तकाळ. एक माणूस होता, त्याचं नाव होतं जॉन. तो वर्षानुवर्ष आपल्या आयुष्यात संघर्ष करत होता. पैसे नव्हते, नोकरी नव्हती, आणि आत्मविश्वास तर संपलाच होता. पण एक दिवस त्याने जोसेफ मर्फी यांचं पुस्तक वाचलं, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. ताच वाचलं की आपलं जीवन बदलवणारी खरी शक्ती आपल्यातच आहे. आणि त्याने त्या दिवसापासून ठरवलं, मी आता माझं अवचेतन मन सकारात्मक विचारांनी भरून टाकणार. प्रत्येक सकाळी तो आरशासमोर उभा राहून म्हणायचा,
मी यशस्वी आहे. माझं जीवन दिवसेंदिवस सुधारतंय. मी जे काही ठरवतो ते साध्य करतो. काही आठवड्यांनी त्याची नोकरी लागली, आरोग्य सुधारलं आणि त्याचा आत्मविश्वास पुन्हा उजळला. त्याने काहीतरी जादू केली नव्हती. त्याने फक्त आपला बिलीफ बदलला होता. जोसेफ मर्फी म्हणतात, बिलीफ इज द लॉ ऑफ माइंड. जसं तुम्ही विश्वास ठेवाल तसं तुमचं मन वागेल. तुमचं अवचेतन मन म्हणजे एक प्रामाणिक सेवक आहे. ते विचार करत नाही की तुम्ही काय मागत आहात. ते फक्त तुम्ही जसं सांगता तसं मान्य करतं. म्हणून जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की मी करू शकतो, तेव्हा अवचेतन मन सर्व परिस्थिती तुमच्या बाजूने वळवतं. पण जर तुम्ही शंका घेतली, हे शक्य नाही, मी नाही करू शकत, तर तेही सत्य बनतं. श्रद्धा म्हणजे एक बीज आहे. जे तुम्ही ज्या भावनेने पेरता, त्याच भावनेचं फळ ते उगवतं. म्हणूनच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवा, जणू ती आधीच घडली आहे. डॉक्टर मर्फी म्हणतात, प्रे ॲज इफ यू हॅव ऑलरेडी रिसीव्ड इट. म्हणजे मागताना नाही, तर मिळाल्याच्या भावनेत प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही एखादं उद्दिष्ट मनात ठरवता आणि ते पूर्ण झाल्याचं चित्र मनात बघता, तेव्हा अवचेतन मन तशीच वास्तवता तयार करतं. विश्वास हा केवळ धार्मिक शब्द नाही, तो एक मानसिक विज्ञान आहे. म्हणून स्वतःला रोज सांगा, मी समर्थ आहे. मी माझं जीवन बदलवू शकतो. माझं अवचेतन मन माझ्या बाजूने काम करतंय. कारण जसं तुम्ही विश्वास ठेवाल तसं तुम्ही घडवाल. भाग 4. सक्सेस प्रोग्रामिंग अँड रिअल एक्झाम्पल्स. तुमचं अवचेतन मन जितकं सामर्थ्यवान आहे, तेवढं ते अचूक आणि प्रामाणिकही आहे. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार देत राहिलात, मी अपयशी आहे, मी कमी पडतो, तर तेच तुमचं वास्तव बनतं. पण जर तुम्ही त्याला योग्य दिशा दाखवली, सकारात्मक विचार, व्हिज्युअलायझेशन आणि विश्वास दिला, तर अवचेतन मन तुमच्यासाठी सर्व अडथळे काढून टाकते. चला, आता पाहू काही उदाहरणं. उदाहरण 1. जिम कॅरी. तो कलाकार होता, संघर्ष करत होता. त्याने स्वतःला $10 मिलियन चेक लिहून ठेवलं, पात्र साकार झाल्यावर मला हा रक्कम मिळणार. दररोज तो चेक व्हिज्युअलाइज करत होता आणि काही वर्षांनी तो खरा मिळाला, चित्रपटासाठी. उदाहरण 2. थॉमस एडिसन. हजारो वेळा बल्बचा प्रयोग फेल झाला, पण त्याने मनाला सांगितलं, मी मार्ग शोधेन. त्याच अवचेतन मनाने त्याला तो मार्ग दाखवला आणि तो जगप्रसिद्ध शोधक बनला. उदाहरण 3. डॉक्टर जोसेफ मफरीच्या रुग्णांचे प्रयोग. त्यांनी काही लोकांना फक्त मनाच्या शक्तीने बरे होताना पाहिलं, कोणत्याही औषधाशिवाय, फक्त सकारात्मक विश्वासाने. आणि हे दाखवतं की तुमचं अवचेतन मन किती सामर्थ्यवान आहे. मग प्रश्न असा, मी कसे स्वतःच्या अवचेतन मनाला प्रोग्राम करतो? उत्तर सोपं आहे. 3 मुख्य पद्धती. 1. अफर्मेशन्स. दररोज सकाळी आणि रात्री स्वतःला बोला, मी यशस्वी आहे, मी सक्षम आहे, मी दररोज अधिक समृद्ध आणि आनंदी होत आहे. 2. व्हिज्युअलायझेशन. तुमचं ध्येय आधीच पूर्ण झालंय असं डोळे बंद करून कल्पना करा.
लोक टाळ्या वाजवत आहेत, तुमचं नाव घेतलं जात आहे, तुमचा आनंद अनुभवत आहात. 3. कृतज्ञता. दररोज 3 गोष्टींसाठी थँक यू म्हणा. तुम्हाला मिळालेल्या गोष्टींसाठी मन भरून कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अवचेतन मन सकारात्मक विचार स्वीकारतं. आणखी एक पद्धत, मेडिटेशन आणि स्लीप प्रोग्रॅमिंग. झोपण्याआधी हळूवार विचार करा, मी शांत आहे, मी समर्थ आहे, माझं जीवन सुंदर आहे. या शब्दांचा प्रभाव थेट अवचेतन मनावर होतो. लक्षात ठेवा, तुमचं मन तुमच्यासाठी काम करायला तयार आहे. फक्त योग्य दिशा दाखवा आणि विश्वास ठेवा. आता ही सवयी तुमच्या जीवनात आणल्यावर सकारात्मक विचार, विश्वास आणि व्हिज्युअलायझेशन एकत्र येऊन तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुमच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक कृतीवर, प्रत्येक विचारावर अवचेतन मन सायलेंटली काम करतंय. तर का नाही, तुम्ही ते आपल्या बाजूने काम करायला लावाल. भाग 5. रिअल लाईफ स्टोरीज अँड इमोशनल इम्पॅक्ट. चला आता पाहू काही खऱ्या जीवनातील उदाहरणं ज्या दाखवतात की अवचेतन मन किती शक्तिशाली आहे. उदाहरण 1. अरुणिमा सिन्हा. ती पहिली महिला जिने एका अपघातानंतरही एव्हरेस्ट शिखर गाठलं. शरीराच्या अपयशाने तिला थांबवलं नाही, कारण तिच्या मनाने ठरवलं होतं, मी जिंकणारच. तिच्या अवचेतन मनाने प्रत्येक पावलावर काम केलं, शरीराला प्रेरित केलं, साहसाला धैर्य दिलं आणि अखेर शिखर गाठलं. उदाहरण 2. ओपरा विन्फ्रे. ती गरीब घरात वाढली, अनेक अडथळे आले, पण तिच्या मनाने ठरवलं, मी जग बदलणार, मी प्रेरणा देणार. तिच्या विश्वास आणि व्हिज्युअलायझेशनने तिला जगप्रसिद्धी दिली. उदाहरण 3. जिम कॅरी. त्याने कलाकार म्हणून संघर्ष केला, अनेक अपयश आले, पण रोज स्वतःला $10 मिलियन व्हिज्युअलाइज करत राहिलं आणि काही वर्षांनी तो खरा मिळाला, चित्रपटासाठी. या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं, सकारात्मक विचार, विश्वास आणि व्हिज्युअलायझेशन हेच अवचेतन मनाचे उपकरण आहेत. तुमचं मन तुमच्या बाजूने काम करतं, पण फक्त तुम्ही त्याला योग्य दिशा दिलीत तर. प्रत्येक छोटा निर्णय, प्रत्येक सकारात्मक अफर्मेशन, प्रत्येक व्हिज्युअलायझेशन तुमच्या मनात बीज पेरतो आणि ते बीज काही काळानंतर मोठं झाड बनतं, जिथून यश, आनंद आणि आरोग्य उगवतं. मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्या गोष्टी मनात दृढ ठरवतो तेच खरे आणि निश्चितपणे घडतात. म्हणून प्रत्येक सकाळ, प्रत्येक रात्री, प्रत्येक वेळा तुम्ही स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. मी सक्षम आहे, मी यशस्वी आहे, मी आनंदी आणि निरोगी आहे. हीच तुमची शक्ती आहे. आणि लक्षात ठेवा, जसं तुम्ही विचार करता तसं तुमचं भविष्य बनतं. कन्क्लूजन अँड कॉल टू ॲक्शन. मित्रांनो, आज आपण शिकलं आपल्या मनाची शक्ती किती प्रचंड आहे आणि अवचेतन मन आपल्यासाठी कसं काम करतं. तुम्ही जसे विचार करता तसेच तुम्ही बनता. सकारात्मक विचार, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स आणि फेथ ही सर्व साधने तुमचं जीवन बदलू शकतात.
लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या जीवनाचा निर्माता आहात. अवचेतन मनावर नियंत्रण ठेवा. ते तुमच्यासाठी एक शक्तिशाली साधन बनेल. आजपासून सुरुवात करा. दररोज स्वतःशी बोला, मी समर्थ आहे, मी यशस्वी आहे, माझं जीवन दिवसेंदिवस सुधारत आहे. व्हिज्युअलायझेशन करा. तुमचं ध्येय आधीच पूर्ण झालंय असं अनुभवचा. ग्रॅटिट्यूड जोपासा. तुम्हाला मिळालेल्या गोष्टींसाठी मन भरून कृतज्ञता व्यक्त करा. मेडिटेशन आणि हळूवार प्रार्थना करा. तुम्ही जे मागता ते आधीच मिळालं आहे असा अनुभव घ्या. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपलं मन आपल्याला उंचीवर घेऊन जाऊ शकतं. फक्त तुम्ही त्याला योग्य दिशा दाखवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या भागात आणखी प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. लक्षात ठेवा, तुमचं मनचं शक्तिशाली आहे आणि तुम्ही जसे विचार कराल तसेच आयुष्य घडवू शकता. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात ज्ञानपुंज मराठी, जिथे आम्ही सांगतो प्रेरणादायी पुस्तकांचे सारांश आणि जीवन बदलवणाऱ्या कहाण्या. धन्यवाद.